आज यांनी असं काहीतरी आणलं ना ते बघून मला खरंच खूप आनंद झाला. त्याआधी ते मस्त अशी मी गरमागरम कॉफी घेतली. कॉफी प्यायची खूपच इच्छा झाली होती. चला म्हटलं कॉफी पिऊयात नंतर स्वयंपाकाला लागूयात. आज मटारची भाजी बनवायची होती. रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करावं म्हटलं. इथे तेलामध्ये जिरे मोहरी छान असे तडतडले. त्याच्यामध्ये मी थोडासा कांदा घातला. तो पण छान असा लालसर होईपर्यंत त्याच्यामध्ये थोडीशी आलं लसूणची पेस्ट टाकली. परत एक टोमॅटो टाकला. तो छान असा मऊ झाल्यानंतर घरातले जे बेसिक मसाले असतात ना तेच टाकले. हळद, थोडासा कांदा लसूण मसाला, लाल तिखट आणि जो घरगुती काळा मसाला असतो ना तो टाकला आणि थोडीशी धना पावडर टाकली. छान असे मसाले तेलामध्ये परतले तेल सुटेपर्यंत. त्यानंतर मी बेसन भाजून घेतलं होतं 1 चमचा, तर ते त्याच्यामध्ये टाकलं. बेसनाला पण छान असं मी तेल सुटेपर्यंत भाजून घेतलं. त्यानंतर मी वाटाणा आधीच म्हणजे उकडून ठेवला होता, शिजवून ठेवला होता, तो त्याच्यामध्ये टाकला. थोडंसं मीठ टाकलं चवीपुरतं. ते मस्त मिक्स करून घेतलं. नंतर जे गरम पाणी करून ठेवलं होतं ना ते त्याच्यामध्ये टाकलं. छान असं उकळी आल्यानंतर थोडीशी वरतून कोथिंबीर टाकली. तर झाली अशी सिंपल भाजी तयार. तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा. खायला सुद्धा खूप टेस्टी लागते. चला तर मग यांनी काय आणलं तुम्हाला सांगतेच. यांनी आज आहे ना माझी आवडती रसमलाई आणि कुंदा आणला होता, जो की माझा खरंच खूप फेवरेट आहे. आणि आईंचा सुद्धा उपवास होता. म्हटलं चला छान असं झालं. तर याच गोड गोड डिशसोबत इथेच मी ब्लॉगची एंड करते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.